श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या ह्या विशेष मुलाखत कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेची साथ असेल तर अगदी छोट्या गावातून सुद्धा मोठा उद्योग उभा राहू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुकळवाड गावचे युवा उद्योजक हर्षल हिंदळेकर. कोणतंही मोठं प्रशिक्षण नाही, कोणतंही कर्ज नाही, पण स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी फळप्रक्रिया उद्योग उभा केला आणि आज त्यांच्या उत्पादनांना राज्यभरातून मागणी मिळते. आवळा, कोकम, करवंद, आंबा यासारख्या कोकणातील फळांपासून विविध प्रक्रिया उत्पादनं तयार करत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आज आपण त्यांच्या या संघर्षाची, प्रयोगांची, यशाची आणि भविष्यातल्या स्वप्नांची कहाणी जाणून घेऊयात. सर, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा, आपल्या बालपणाबद्दल, आपल्या शिक्षणाबद्दल आणि सुकळवाड गावाबद्दल काय सांगाल? बरं, माझं बालपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सुकळवाड या गावी झालं. कोकणातील साधं ग्रामीण वातावरण, शेती, फळझाडं आणि मेहनतीची संस्कृती यामध्ये वाढलं. माझं बालपण म्हणजे माझे आई वडील शिक्षक, ते जिथे जातील तेथे माझा प्रवास, तिथली शाळा माझी. बरं. आता माझं शिक्षण झालं 1ली ते 5वी पर्यंत गवळ पाडगाव, देवगड येथे, देवगड तालुक्यात. हो. त्याच्यानंतर मग 5वी नंतर माझा दुसरा प्रवास झाला सुकळवाड गावी, माझ्या घरी. हे माझं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. नंतर 11वी 12वी झालं कसालमध्ये. परत ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं कणकवली. हा माझा शिक्षणाचा प्रवास. बरं बरं. सुकळवाड गावाबद्दल काय सांगाल? कसं आहे गाव? तसा आपला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग, बरोबर. आणि त्यातलं मेन ठिकाण आहे मालवण. आणि मालवण ह्या ठिकाणचं पहिलं गाव म्हणजे लागते ते सुकळवाड. आणि सुकळवाड गाव हे पर्यटनदृष्ट्या महत्वाचं केंद्रबिंदू सध्या मानलं जातं, कारण इथूनच प्रवास मालवणचा सुरू होतो. सुकळवाड या ठिकाणी बरेचसे उद्योग हे पर्यटनदृष्ट्या मुबलक आहेत. या ठिकाणी काजू कारखाने आहेत. पूर्वीचे जे हातमाग म्हणायचे ते हातमाग ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. बरं. पूर्वीची बाजारपेठ म्हणजे उकडे तांदूळ म्हणा, परत जे शेतीपूर्वी लागणारं साहित्य म्हणजे पावसाळ्यापूर्वी घोंगडी म्हणा किंवा बैल म्हणा, हे सर्व मोठ्या प्रमाणात सुकळवाडला मिळायचं. ही एक मोठी बाजारपेठ होती. मालवण हे जे सिंधुदुर्गातलंच नव्हे तर आता जगाच्या पर्यटन नकाशावरचं एक प्रमुख केंद्र, आणि त्या मालवणचं प्रवेशद्वार म्हणून आपण सुकळवाडकडे बघू शकतो. सुकळवाड हे तुमचं गाव आहे, सुकळवाड. तर सर, मला सांगा की फळ प्रक्रिया उद्योग तुम्ही करताय, तर हा फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची प्रेरणा नक्की तुम्हाला कुठून मिळाली? काय किस्सा आहे तो? बरं, ॲक्च्युली मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणि घरच्यांचं म्हणणं होतं की तू पण आमच्यासारखा शिक्षक हो, नोकरीला जा, नोकरी कर. हे उद्दिष्ट करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. पण देवाच्या मनामध्ये काय होतं मला माहीत नाही. म्हणजे मी ज्यावेळी BEdचं ज्या एंट्रन्स एक्झाम दिली त्या मेरिट लिस्टमध्ये मी 4था होतो. अरे वा. पण हे मला माहीत नव्हतं की मी मेरिट लिस्टमध्ये 4था आहे. कारण त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली की जून जुलैमध्ये जरा वातावरण पावसामुळे बिघडलं आणि संपूर्ण यंत्रणा जी कोलॅप्स झाली. दळणवळण म्हणा किंवा रेल्वे म्हणा, इंटरनेट सुविधा म्हणा. 2006ची गोष्ट ही. त्यावेळी इंटरनेट आम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन यूज करायचो. काही मोबाईल एवढे नव्हतं, लँडलाईनची सुविधा. आणि ज्यावेळी मला समजलं की 8 दिवसांनी मला समजलं की मी मेरिटमध्ये 4था आहे ह्याच्या BEdच्या. पण त्यावेळी ती वेळ निघून गेला होता. थोडासा मी हताश झालो आणि मी घरी आलो. त्यावेळी नोकरीची संधी आली होती? नोकरीची संधी आली होती, पण ती काही तांत्रिक गोष्टीमुळे सगळ्या सीट फुल झाल्या, मला उशिरा कळल्यामुळे. अरे बापरे. त्याच्या सगळ्या कॉलेज पण फुल झाल्या. ती माझा एक संधी हुकली. त्यानंतर मी घरी आलो, थोडी चर्चा केली, आणि माझे एक मावशे म्हणजे काका हे भोलेकर काजू यांच्याशी मी कायम टचमध्ये असायचो. मी त्यांच्याशी थोडी चर्चा केली की आता काय करायचं पुढे, म्हणजे वर्ष फुकट जाता कामा नये माझं. मग पहिल्यापासून मला शेतीची आवड होती. जेव्हा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यावेळी मला एक ड्रायलँड ॲग्रिकल्चर हा विषय होता. पहिल्यापासून मला शेतीची लागवड, फळझाडांबद्दल माहिती, आणि त्यावेळी मी ड्रायलँड ॲग्रिकल्चर असल्यामुळे माझ्या परिसरामध्ये जे कुठली हे होतात
क्रॉप्स होतात. हम्म. मग हे मला ते ड्रायलँड ॲग्रिकल्चरमुळे मला समजलं. हम्म. मग त्यानुसार ते बोलले की आपण आपल्या एरियामध्ये जे फळं होतात, जे उत्पादन होतात, इथला जो कच्चा माल आहे त्याच्यावर आपण प्रोसेस करून उत्पादन घेऊया आणि ते मूल्यवर्धित करूया. म्हणजे हे काकांनी सुचवलं हे तुम्हाला? काकांनी सुचवलं. बरं. आम्ही आमच्या कुटुंबाशी चर्चा केली, कारण आमच्या कुटुंबामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये तसा कोणी नाही. बरोबर. बहुतेक सर्वजण हे नोकरीवाले आहेत. मग तुला हे जमणार काय, मार्केट जमणार काय, परत ते तुला त्याची रेसिपी जमणार काय. तुमची शेती आहे का? आमची शेती आहे. हो. बरं. हा. मग ते बहुतेक मला त्याची आवड ही शेतीशी नाळ जोडले असल्यामुळे आणि हा विषय माझा थोडासा जिव्हाळ्याचा होता ॲग्रिकल्चर. अच्छा. हा. हां, त्या ह्याच्यामुळे मी ह्या व्यवसायामध्ये उतरलो. पण मला हे संधी मिळाली ही माझ्या जे बेडची ती हुकली संधी. अच्छा. तो चान्स हुकला म्हणून आणि मला आता हे यश प्राप्त झालं. बरोबर. म्हणजे कसं असतं बघा, नियतीच्या मनात असेल किंवा परमेश्वराच्या मनात असेल की तुम्हाला बेडची संधी तिथे हुकली आणि तुम्ही या उद्योगाचा विचार सुरू केला. हो. साधारण 2008 मध्ये साधारण तुम्ही हे सुरुवात झाली तुमची. हो. हां. तर तो प्रवास कसा सुरू झाला, कोणत्या अडचणी जाणवल्या किंवा कसा तुम्ही हा सुरू केलात उद्योग? सुरुवातीला कसं आलं, हा जर व्यवसाय करायचा असेल तर त्याचं टेक्निकली गायडन्स आपल्याला पाहिजे. आणि 2006, 7, 8 या दृष्टीने त्यावेळी फूड प्रोडक्ट ऑर्डर FPO लायसन होतं. मग ते मिळवण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत होता, ही एक अडचण होती. अच्छा. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा फूड व्यवसाय आहे. मग त्याचे काही काटेकोर तंतोतंत गोष्टी पाळल्या पाहिजे, कारण आपण डायरेक्ट लोकांच्या घरामध्ये प्रवेश करणार आहोत फूड इंडस्ट्रीमध्ये उतरून. मग त्याचं प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे. परत तो फूड इंडस्ट्री असल्यामुळे त्याची जागेची निवड, परत कच्च्या मालाची निवड, तर ट्रेनिंग, हे सगळ्या गोष्टी, परत बाजारपेठ, दळणवळण, साठवणूक यंत्रणा, हे सगळं आपल्याकडे असलं पाहिजे. ह्या सगळे त्यावेळी थोड्याशा अडचणी होत्या. मग त्याच्यावर मात करून आपण ट्रेनिंग घेतली पाहिजे, थोडं गायडन्स, मार्केट सर्वे केला मी, या सगळ्या गोष्टी करत गेलो मी. बरं. साधारण उद्योग सुरू करायचं म्हटलं की मुख्य अडचण येते ती म्हणजे भांडवलाची. पैसा कसा उभा करायचा, काय करायचं. तर हा विचार केल्यावर तुम्हाला नक्की काय मार्ग सापडला? सुरुवातीपासून शक्य तितक्या स्वतःच्या कष्टावर आणि उपलब्ध साधनावर योग्य उद्योग सुरू करायचा हे आपण ठरवलं. व्यवसाय हा छोट्या प्रमाणात पहिल्यांदा सुरुवात केला. येणारं जर प्रॉफिट आहे तर मी थोडं मी माझ्या व्यवसायामध्ये गुंतवत गेलो. म्हणजे 40% प्रॉफिट मिळाला, 30% प्रॉफिट मिळाला, हे पूर्ण मी माझ्या व्यवसायामध्ये गुंतवत गेलो. असणाऱ्या थोड्याफार याच्यात मी हा व्यवसाय स्टार्टिंगला सुरुवात केला. पण माझी स्वप्न मोठी होती, जिद्द मोठी होती, त्याच्यामुळे हे सर्व शक्य होत गेलं. हे झालं, तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट मिळायला लागला आणि तो तुम्ही रिइन्व्हेस्ट करत गेला. हो. पण सुरुवातीला बँकां वगैरे कडे जायचं असं कधी काही मनात विचार आला नाही का? कसं होतं, हा व्यवसाय करताना मी फार छोट्या प्रमाणात सुरू केला. म्हणजे एवढी माझी स्वप्न पण नव्हती की हा व्यवसाय एवढा मोठा वाढेल. 2-4 वर्षामध्ये जे प्रॉफिट मिळालं, साधारण एक 2.5-3 लाखापासून मी स्टार्टिंग केलं. आणि थोडीफार मदत मला ही फॅमिलीकडून मिळाली माझ्या. बरं. त्याच्यामुळे बँकांकडे जाण्याचा किंवा कर्ज घेण्याचा वगैरे तुम्ही विचार केला नाहीत. ही खूप चांगली गोष्ट अशासाठी म्हणतो मी की तो एक अकाउंटमध्ये तो एक बोजा असतो डोक्यावरती, तो न राहता तुम्ही व्यवसायाला अगदी सुरुवात केलीत. मला सांगा की सुरुवातीला या प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती आणि तंत्रज्ञान कसं आत्मसात केलं? काही कुठे ट्रेनिंग वगैरे काय झालं का? हो. कसं आहे, हा फूड व्यवसाय आहे आणि ह्याच्यात कुठलीही गोष्ट चुकता कामा नये, कारण या चुकीला माफी नाही. हो, बरोबर आहे. आणि कसं आहे, आपण लोकांशी हा जीविताशी खेळण्याचा प्रश्न आहे. तर त्याला योग्य मार्गदर्शन किंवा तंत्रज्ञान आपण घेतलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. मी ज्यावेळी नवीन हा उद्योग सुरू करत होतो त्यावेळी मी एकाकडे अशी माहिती घेण्यासाठी गेलो. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की आम्ही हा व्यवसाय खूप वर्ष चालवतो, आमची ह्याच्यात मेहनत आहे. मग आणि याच्यात आपण खूप R&D केले त्या विषयामध्ये. ह्याच्यावरून समजलं की आपण व्यवस्थित याचं टेक्निकल गायडन्स घेतलं पाहिजे. मग मी अशा काही संस्था फाइंड आउट केल्या त्यावेळी की आपल्याला कोण मार्गदर्शन करेल,
गायडन करेल. मग आपल्या माणगावला एक संस्था आहे, डॉक्टर हेडगेवार प्रकल्प, सेवा स्मृती प्रकल्प. त्या ठिकाणी ते निवासी ट्रेनिंग देतात. मग त्या ठिकाणी मी जाऊन तिथे 1-1.5 महिन्याचा कोर्स केला. त्या ठिकाणी राहिलो. त्यांच्या युनिटमध्ये मी सगळं काम बघितलं, काम केलं, सगळ्या टेक्निकल गोष्टी समजल्या, लॅबोरेटरिकल गोष्टी समजल्या, बारकावे शिकलो सगळ्या मी. आणि ते मी हे प्रशिक्षण घेऊन माझा व्यवसाय चालू केला. नक्कीच हेगडेवार प्रतिष्ठानचं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेतलं आणि तुमच्या उद्योगाला तुम्ही सुरुवात केली. तर मला सांगा की कृषी विज्ञान केंद्र प्रशिक्षण देत असतात, तर त्याचा ह्या आपल्या प्रवासात किती फायदा झाला? कृषी विज्ञान केंद्राच्या त्या ठिकाणी डॉक्टर विकास धामापूरकर आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. त्यांनी मला आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये नेऊन त्या ठिकाणचे जे तिथलं युनिट आहे दाखवलं. त्यातले जे त्यांनी बारकावे मला सांगितले. त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्या. त्या ठिकाणी टेक्निकली गोष्टी, प्रक्रिया पद्धती, गुणवत्ता, साठवणूक, स्वच्छता किंवा इतर काही टेक्निकल बाबी आहेत ते त्या ठिकाणी बरेचसे मला त्यांनी केल्या. वा वा, म्हणजे त्या केंद्राचा देखील तुमच्या या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला लागेल. मागापासून आपण म्हणतोय प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया उद्योग, प्रक्रिया उद्योग. कोकणातल्या फळांवर तुम्ही हे प्रक्रिया उद्योग सुरू केले. हे प्रक्रिया म्हणजे काय असतं, त्याच्यापासून काय प्रॉडक्ट केलं जातं? नुसती फळं विकून पैसे येण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याच्यापासून जास्त आर्थिक लाभ होतो का? काय सांगाल या प्रक्रिया उद्योगाबद्दल, काय सांगाल तुम्ही? काय असतो हा प्रक्रिया उद्योग? बघा, आपण जी नॅचरल फळं असतात ती काही जास्त दिवस टिकत नाही. बरोबर. त्यापासून जर आपण मूल्यवर्धित प्रोडक्ट बनवले, त्यांचा सेल्फ लाईफ बदलतो, त्यांची चव बदलते, त्यांचे थोडेफार गुणधर्म बदलतात. मग अशावर आपण प्रक्रिया करून एक खाण्यास लायक एक पदार्थ आपण बनवतो. म्हणजे एक फळ प्रक्रिया. म्हणजे एक तुम्ही कोकम घेतला, कोकम जास्त दिवस टिकत नाही. जास्तीत जास्त एक साधारण 4-5 दिवस किंवा असे 5-6 दिवस, जास्त लाईफ कमी असतं. मग आपण त्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून एक कोकम सरबत बनवतो, एक कोकम सोल बनवतो, किंवा असं त्याचं इल्ड सुकवून त्याचं बाय प्रोडक्ट बनवतो, किंवा त्यापासून जे आपली बी असते त्यापासून आपण कोकम बटर बनवू शकतो. तसंच मँगो आहे, मँगो प्रोसेस करून आपण मँगो पल्प, मँगो ज्यूस, आंबा पोळी, आंबा मावा हे प्रोडक्ट आपण बनवू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं सेल्फ लाईफ वाढतं. साठवणूक केल्यानंतर त्याचं एक मार्केटिंग करू शकतो आपण. त्याच्यामुळे त्यांचं टिकून राहतं, त्यांची वाहतूक सुविधा चांगली होते, त्यांचं एक मूल्यवर्धित प्रोडक्ट वाढतात. बरं, तुम्ही ह्या वेगवेगळ्या फळांवर ह्या प्रक्रिया करता, त्याच्यामध्ये आवळा असेल, आंबा असेल, कोकम असेल, करवंद असेल, तर ह्या फळांची जेव्हा आपण निवड करतो तर त्याचे क्रायटेरिया काय असतात का वेगळे? फळांची ताजेपणा, नैसर्गिक चव आणि योग्य परिपक्वता याकडे आपण विशेष लक्ष दिला पाहिजे. तर फळांची ताजेपणा चांगली असेल तर तुमचं ते प्रोडक्ट चांगला होणार. परत त्यांची परिपक्वता किंवा नैसर्गिक चव ही चांगली असेल तर तुमचा प्रोडक्ट चांगला राहतो. याकडे, या गुणवत्तेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. आता ही बहुतेक जी फळं आहेत ना, जे आंबा म्हणा, करवंद म्हणा किंवा कोकम म्हणा, ही एकाच सीझनमध्ये साधारण येतात. म्हणजे साधारण मे महिने, एप्रिल मे, मार्च एप्रिल मे, जास्तीत जास्त जूनचा पहिला आठवडा. तर याच कालावधीत जरी फळं येतात तर मग उरलेले जे काय 8 महिने असतात त्यावेळी काय करता तुम्ही? मग आम्ही आता ह्या 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये आम्ही सगळे फळं प्रोसेस करतो. तर आम्ही ते त्यांचं पल्प काढून किंवा काही फळं प्रिझर्व करून ते आम्ही वर्षभर त्याचा बाय प्रोडक्शन आम्ही बनवतो. बरं. आता कोकम आहे, आम्ही कोकमपासून कोकम रस काढतो, म्हणजे आगळ काढतो, एक्स्ट्रॅक्ट करतो. मग ते आगळपासून आम्ही वर्षभर कोकम सरबत बनवतो. काही फळं आम्ही ते सुकवतो, त्याच्यापासून आम्ही कोकम सोल बनवतो. बरोबर. आता आंबा पल्प आहे, त्या मे महिन्यामध्ये आंब्याचा पल्प काढतो, साठवून ठेवतो, त्यापासून आंबा पोळी म्हणा किंवा आंबा सरबत म्हणा, हे बाय प्रोडक्ट आम्ही वर्षभर बनवतो. सध्या आवळा वर्षभर मिळतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण आवळा ज्यूस काढून आम्ही त्याच्यापासून आवळा सरबत बनवतो. बाय प्रोडक्ट त्याच्यापासून खूप बनतात. आता फणस पल्प आहे, फणस पल्प पासून तुम्ही चतुर्थीला फणस मोदक बनवू शकता, किंवा त्यापासून तुम्ही फणस पोळी बनवू शकता. आता तुम्ही जॅकफ्रूट आहे, जॅकफ्रूट पासून तुम्ही फणस वेफर्स बनवू शकता. असं ते वर्षभर त्याचं काम चालतं. म्हणजे एकदा
2-3 महिने ही जी फळं तुम्ही गोळा करता त्याच्यावर उरलेला जो काळ आहे वर्षभरातला त्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग करून त्याच्याप्रमाणे उत्पादनं तुमची होतात. मगापासून तुम्ही एका फळाचा अगदी खूप जिव्हाळ्याने उल्लेख करताय असं मी म्हणेन, ते म्हणजे कोकम. बरोबर. कोकम हे असं फळ आहे की ते आपल्या दक्षिण सिंधुदुर्गात, थोडंफार केरळमध्ये, या व्यतिरिक्त भारतात कुठे पण मिळत नाही. हो. तर हे जे सोनं आहे, लाल सोनं आपण म्हणू त्याला, कोकम. बरोबर बोललात. हां, तर ते त्याच्याविषयी ऐकायला आवडेल, त्याच्या प्रॉडक्टविषयी ऐकायला आवडेल, त्याच्या औषधी गुणधर्मांविषयी ऐकायला आवडेल. कारण सोलकडीच्या पलीकडे मला वाटतं बाकीच्यांना माहिती नाही याच्याचं काय होतं ते. काय सांगाल कोकमविषयी, काय सांगाल? तर एक कोकम एक बहुगुणी फळ असं म्हटलं जातं. त्यात एवढे अँटीऑक्सिडंट घटक आहेत, न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे आतमध्ये. ह्या कोकमवर सध्या बऱ्याच ठिकाणी चांगली R&D चाललेली आहे की मेडिसिन पर्पज किंवा कॉस्मेटिक पर्पज कसा त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जाईल. कारण त्याच्यात जो एक घटक आहे आर्किलियन, सायट्रिक म्हणा किंवा जो एक विशिष्ट त्याचा रंगद्रव्य आहे तो आपल्या शरीराला खूप पोषक आहे. कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा ह्या प्रोडक्टची R&D चालू आहे. आणि अँटीऑक्सिडंट म्हणा किंवा तुम्ही पित्तनाशक म्हणा किंवा तुम्हाला जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणा ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. कोकम सॉलचा प्रत्येक पार्ट तुम्हाला उपयोगी आहे. कोकमचा ज्यूस म्हणा, कोकमचं साल म्हणा, कोकमची बी म्हणा, या प्रत्येक प्रोडक्टचा मेडिसिन पर्पज यूज होतो. कॉस्मेटिकमध्ये तर एवढा याचा वापर होतो. प्रत्येक मी लिपस्टिक म्हणा, पावडर म्हणा, प्रत्येक कोकमचा यामध्ये वापर होत आहे. नक्कीच सर. म्हणजे हे जे कोकम फळ आहे, म्हणजे मगाशी मी त्याला लाल सोनं असं म्हटलं, आणि ते आपल्या भागामध्ये तयार होतं आणि त्याच्यावर तुम्ही जास्त भर देताय. मला सांगा की ग्रामीण भागात उद्योग उभा करताना बाजारपेठ निर्माण करणं किती आव्हानात्मक होतं? कारण तुमचं हे उद्योग सुरू झाला तर ते उद्योग हा निर्माण करताना किती आव्हानं तुमच्या समोर होती, काय सांगाल? सुरुवातीला ग्राहकापर्यंत पोहोचणं आणि विश्वास निर्माण करणं खूप कठीण होतं. त्या काळी एवढी पब्लिसिटी नव्हती या प्रोडक्टची. पण आता कसं आलंय, सध्या हे मेडिसिन पर्पज म्हणून आमचे प्रोडक्ट खूप वापरले जातात. कोकम म्हणा, आवळा म्हणा, नॅचरल घटक तुम्ही सोर्स कन्झ्युम करता आपल्या शरीराला, आणि एक चांगला सोर्स आहे आपल्या शरीराला एक चांगलं एक हेल्दी फूड देण्यासाठी. मग तशी तुम्ही चांगले रेसिपी बनवून, चांगले प्रोडक्ट बनवून ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे. तर आज आपल्या उद्योगातून कुठली उत्पादनं तयार होत आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? आमच्याकडे जास्त ते कोकम सरबत, आवळा सरबत, मँगो सरबत, कैरी सरबत, आंबा सरबत, आंबा पोळी हे आम्ही उत्पादन करतो. जास्तीत जास्त कोकम आणि आवळा याकडे लोकांचा जास्त कल आहे. तुम्ही साधारण 2006 ते 2008 दरम्यान या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवलीत. कुटुंबाचा आपल्याला किती सपोर्ट मिळतोय? कुटुंबाची साथ हा माझ्या प्रवासातील सर्वात मोठा आधार आहे. वा. प्रत्येक अडचणीत त्यांनी पाठिंबा दिला. उद्योग वाढवताना त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरला. कारण हा असा व्यवसाय आहे की तुम्ही आज केलेली बॅच, म्हणजे आज केलेलं प्रोडक्शन हे आजच पॅकिंग केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आजचं प्रोडक्शन मी उद्या करेल, तसं जाणार नाही. आमचे कामगारांचा वेळ आहे 6 पर्यंत. त्याच्यानंतर जे काही वर्किंग होईल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्या कुटुंबाची साथ पण ही व्यवसायाला खूप महत्त्वाची आहे. वा. आणि उद्योग आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण काही जणांना रोजगार सुद्धा देतो, रोजगार निर्मिती आपण करतो. तर तुमच्याकडे किती जणांना ह्या उद्योगामुळे तुमच्याकडे रोजगार मिळाला आहे? प्रत्यक्ष कामगार हे माझ्याकडे 4 असतात. सीझनला 12 कामगार असतात. बरोबर. त्यांना आणि बऱ्यापैकी मी त्यांना मानधन किंवा रोजंदारी मी देतो. बरोबर. वा, खूप छान. म्हणजे त्या लोकांना त्याच गावामध्ये म्हणजे तुमच्यासारखे उद्योजक पुढे येतात, त्यामुळे त्यांना सुद्धा रोजगाराचा त्यांना लाभ मिळतो. मला सांगे की आजचे तरुणांना शेतीची आवड पण काय कमी झाली आहे, तर अशा तरुणांनी शेतीपूरक उद्योगांकडे कसं पाहायला हवं असं आपल्याला वाटतं? आजच्या तरुणांनी शेतीपूरक उद्योगाकडे मोठी संधी म्हणून पाहायला हवं. बरं. आपल्या गावात आणि स्थानिक साधनसंपत्तीमध्ये मोठ्या संधी दडलेल्या आहेत. तरुणांनी नोकरीकडे प्रत्यक्ष असं पाहायला नको आहे, म्हणजे मला नोकरीच मिळाली पाहिजे, मी नोकरीच करणार असं न बघता आपल्या मातीत की आपल्या गावात
मोठ्या प्रमाणात उद्योग दडलेले आहेत, ते त्यांनी फाइंड आउट करून आपला उद्योग केला पाहिजे. आता बघा, आपल्या गावात शेगुल पण मोठ्या प्रमाणात होतो. हो. पण ते आता मोरिंगाची पावडर म्हणा किंवा वेगवेगळ्या भाज्या म्हणा, ते त्यांनी डिहायड्रेट करून पॅकिंग जरी केल्या तरी मोठा व्यवसाय होऊ शकतो. किंवा आपल्याकडे कॅपिटलच असलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे माझ्याकडे बुवा आर्थिक तडजोड नाहीये, मी पैसा कुठून आणू, अशाची पण बाब नाहीये. आता काही असे प्रोडक्ट आहेत की तुम्ही ते स्वतः ट्रेडिंग करू शकता. म्हणजे मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कडनं घेऊन ते तुम्ही विकावे, किंवा असं इथली फळं तुम्ही बाहेर पाठवा, किंवा इथलं मार्केटिंग करा. अशा बऱ्याच संधी आहेत. ते उद्योजकांनी शोधून ती कला आत्मसात केली पाहिजे. नक्कीच. कोकणात आपल्या निसर्गाने आपल्याला इतकं भरभरून दिलं आहे की तुमची फक्त मेहनतची तयारी पाहिजे आणि शोधक वृत्ती पाहिजे, जी सर तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय. सर, मला सांगा की या तुमच्या उद्योगाच्या प्रवासात, गेल्या 18-19 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला नक्कीच अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलं आहे. कुठले कुठले पुरस्कार आपल्याला मिळालेत? मला विविध संस्थांकडून किंवा कृषी क्षेत्रातनं बरेचसे पुरस्कार मिळाले आणि त्यांची पोचपावती आहे. मला 2015 कृषी विज्ञान किर्लोस कॉलेजने एक शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून दिला. परत जिल्हा उद्योग केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लघु उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी म्हणून एक जिल्हा पुरस्कार म्हणून देण्यात आला आहे. परत आमचे एक असोसिएशन आहे सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचं, त्याचा मी एक खजिनदार पण आहे. त्या उद्देशाने आम्ही कामं करतो जिल्ह्यातील उद्योजकांसाठी. नक्कीच. सर, मला सांगा की महिलांसाठी आणि स्वयंसहायता गटांसाठी हा प्रक्रिया उद्योग कसा काय उपयोगी ठरू शकतो, काय सांगाल? प्रक्रिया उद्योग महिलांसाठी आणि स्वयंसहायता गटासाठी खूप उपयुक्त आहे. कमी भांडवलात घराजवळ रोजगार निर्माण होऊ शकतो. आता कोकम सारखं म्हणा, किंवा फणस म्हणा, किंवा कुठली भाजी म्हणा, किंवा हे ते आपल्या घरामध्ये प्रोसेस करून ते मार्केट करू शकतात. आता मागच्या 1-2 वर्षामध्ये कोकमला एवढा भाव नाही मिळाला, तेवढा केव्हाच मिळाला नाही. 600 ते 800 रुपये किलो कोकम सोल जातं. जरी त्यांनी दुसऱ्याला विकलं तरी ते 30 ते 40 रुपये किलोने भावाने जातं. म्हणजे एक महिला दरवर्षी लखपती तर नक्की होईल. क्या बात आहे. हां, एवढं हे आपल्या कोकणामधील फळांना सध्या भाव आलेला आहे. आणि एक ऑथेंटिक फूड आहे, ते कोणी कसही रेसिपी आपल्या ह्यानी बनवू शकतो. महिलांसाठी एक मोठी संधी आहे आपल्या कोकणामध्ये. नक्कीच. सर, हा सगळा तुमचा एक 15-18 वर्षांचा जो प्रवास आहे, त्यामध्ये हा उद्योग करताना अशी एखादी विशेष आठवण आहे का जी तुमच्या लक्षात राहिली आहे? आता आठवण म्हणजे एक रोजच मला एक नवीन अनुभव येतात. जेव्हा ग्राहक परत येऊन उत्पादनाबद्दल समाधान व्यक्त करतात, किंवा गावातील लोक उद्योगामुळे प्रेरित होतात, ते क्षण खूप समाधान देणारे असतात. नक्कीच. हालीची एक गोष्ट म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, ते अचानक सरांचा कॉल आला की आमच्या विद्यार्थ्यांना उद्योजक आपल्या दारी म्हणून एक भेट घेशील का, कार्यक्रम घेशील का. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो आणि ज्या कॉलेजमध्ये मी उद्योजका संदर्भात किंवा लेक्चर अटेंड केली, किंवा तिथलं मार्गदर्शन मला मोलाचं ठरलं, मग त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलांना मी गायडन्स, अनुभव शेअर करणे, म्हणजे माझ्या ह्या कामाची एक पोचपावतीच आहे. म्हणजे जे मी हे मार्केटमध्ये माझं जे प्रस्थापित केलेलं कार्य आहे, मग त्याची एक तिथे दखल घेऊन मला तिथे बोलवण्यात आलं. हे एक माझा एक चांगला अनुभव तिथे आला. नक्कीच. सर, मला सांगा की आजच्या स्पर्धेच्या युगात उद्योजकांनी टिकून राहणं खूप महत्त्वाचं असतं, तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, काय सांगाल? छोट्या उद्योजकांनी गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी नातं जपणं खूप महत्त्वाचं आहे. सातत्य आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आवश्यक आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन टेक्निक, तंत्रज्ञान हे शिकलं पाहिजे. गव्हर्नमेंटचे काही नवीन रूल्स आहेत, ते त्यांनी आत्मसात केले पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. लायसन्स म्हणा किंवा रूल्स म्हणा, किंवा आपण जे उद्योग करणार त्या संदर्भातील सगळी माहिती त्यांनी कायम अपडेटमध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. आपलं जे नवीन प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आहे ती अडॅप्ट केली पाहिजे, तरच हे आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू. नक्कीच. सर, आपला उद्योग वाढतोय दिवसेंदिवस. भविष्यातल्या काही कल्पना, काही स्वप्न आहेत का, काय सांगाल?
हो, नक्की ना. कोकणातील स्थानिक फळापासून अजून अधिक दर्जेदार उत्पादन तयार करायचे आहेत. तसेच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण करायचा आहे. हे एक स्वप्न माझं आहे. वा. जास्तीत जास्त माझं लोकांपर्यंत प्रोडक्ट कसं घरोघरी पोचेल हे माझं एक स्वप्न आहे. सर, शेवटी या ग्रामीण भागातल्या नवीन उद्योजकांसाठी आणि तरुणांसाठी काय संदेश द्याल? कोणताही व्यवसाय छोटा नसतो. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर यश नक्की मिळेल. आपल्या गावात आणि आपल्या मातीमध्ये खूप मोठं संधी आहे. ते प्रत्येक तरुणाने ओळखलं पाहिजे आणि तिचं सोनं केलं पाहिजे. वा, क्या बात आहे. तर श्रोते हो, मेहनत, सातत्य, गुणवत्ता आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आजच्या या संवादातून तुम्हाला निश्चितपणे जाणवलं असेल. सुकळवाडसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला हा उद्योग आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरतोय. स्थानिक फळांना मूल्यवर्धन देत रोजगार निर्मितीचा मार्गसुद्धा त्यांनी दाखवून दिलाय. आज आपल्या व्यस्त वेळातून आकाशवाणीसाठी वेळ दिल्याबद्दल हर्षल हिंदळेकर सर, आपले आकाशवाणी परिवारातर्फे अगदी मनःपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आणि श्रोते हो, तुम्हालाही हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.